जर गुडघ्यातून कटकट आवाज येत असेल, गुडघा दुखत असेल, गुडघ्याला सूज असेल, गादी झिजली असेल, तर हे सर्व त्रास ओढून बाहेर काढणारा असा एक पॉवरफुल व्यायाम आहे, जो तुम्ही फक्त एकदा करून बघा, तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल. तुम्ही रोज फक्त 5 मिनिट करा. पहिल्या दिवसापासून तुमच्या गुडघ्याचा कुठलाही त्रास 100% कमी व्हायला लागेल. स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल. अनेकदा गुडघ्याचं दुखणं इतकं जास्त होतं की सहनही होत नाही, रात्री झोप येत नाही, आपण वेगवेगळ्या गोळ्या खातो, पेन किलर खातो, थोडा आराम वाटतो, पण त्याने आपल्या शरीरावर दुष्परिणामच होतात. त्यामुळे घरगुती उपाय हे कधी चांगले असतात. जर तुम्ही दररोज ताक पित नसाल, रोज तीळ खात नसाल, नाचणी खात नसाल, सकाळचा सूर्यप्रकाश घेत नसाल, तर हाडांमध्ये कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन डी ची कमी होऊन हाडं ठिसूळ होतात. तरुणपणी आपल्याला त्याचा कुठलाही त्रास होत नाही, पण वय झाल्यावर स्नायूंची लवचिकता संपून गुडघेदुखी चालू होते. त्यामुळेच आज मी तुम्हाला एक असा सुपर इफेक्टिव्ह व्यायाम सांगणार आहे, जो गुडघेदुखीच्या पेशंटसाठी एक वरदान सिद्ध होणार आहे. त्याचबरोबर गुडघेदुखीमध्ये परिणामकारक असं एक तेल पण आपण बघणार आहोत, जे फक्त 10 सेकंदामध्ये तयार होतं. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि फक्त एकदा हे तेल लावून सांगितलेला व्यायाम करून पहा. व्हिडिओ पूर्ण बघून प्रत्येक स्टेप समजून घ्या, नाहीतर फायदा होणार नाही. गुडघेदुखीच्या पेशंटमध्ये या दोन हाडांमध्ये गॅप कमी होते. गॅप कमी झाल्याने गुडघ्याची गादी दबली जाते आणि गुडघा दुखतो. हा प्रेशर जेवढा जास्त कमी करता येईल, तेवढी गुडघेदुखी ही आपोआप कमी होत जाते. हा प्रेशर कमी करण्यासाठी आपल्याला अशा 2 पाण्याने भरलेल्या अशा बाटल्या लागतील आणि 2 ओढण्या लागतील. आजच्या व्यायामाने फक्त गुडघेदुखीच थांबणार नाही, तर स्नायूंना पुन्हा बळकटी येऊन पाय आणि पोटरी दुखण्याचा त्रास पण थांबून जाईल. फक्त एवढंच नाही, तर या छोट्या व्यायामाने तुमचा ऑपरेशनचा लाखो रुपयांचा खर्च पण वाचू शकेल. गुडघ्यावर उपचार करताना स्नायूंच्या मजबूतीवर सर्वात आधी लक्ष द्यायचं असतं. स्नायू कमकुवत असताना तुम्ही कुठलेही उपचार केले, इव्हन गुडघ्याचं ऑपरेशन जरी केलं, तरी ते ऑपरेशन फेल व्हायची जास्त शक्यता असते. अनेक पेशंट वर्षानुवर्षे औषधं घेत असतात, पण त्याने गुडघेदुखीवर फक्त तात्पुरताच फायदा होतो. पण आजचा व्यायाम कोणत्याही साईड इफेक्ट विना गुडघ्याच्या या सगळ्या त्रासांवर मात करून आपल्याला एक निरोगी आयुष्य देऊ शकतो. त्याआधी मी तुम्हा सर्वांचं जीवन ऊर्जामध्ये स्वागत करतो. जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये आम्ही गेल्या 16 वर्षात गुडघ्याच्या गंभीर आजारांनी त्रासलेल्या हजारो रुग्णांना पुन्हा वेदनामुक्त आयुष्य देण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. आता वेळ न दवडता आपण लगेच व्यायाम कसा करायचा हे बघू. या व्यायामाने गुडघेदुखीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजच्या पेशंटला खूपच लवकर आराम मिळतो. पण जर गुडघेदुखी जास्त प्रमाणात असेल, तर व्यायाम करण्याआधी आपल्याला एका विशिष्ट तेलाने मसाज करायचे आहे. त्यासाठी अर्ध लिंबू आणि अर्धी वाटी तिळाचं तेल घ्यायचं आहे. मी या तेलामध्ये जीवन ऊर्जाने बनवलेलं पुदिना, गवती चहा आणि कापराचं खास वेदनाशामक तेलही टाकलं आहे. जीवन ऊर्जाचं तेल टाकणं हे कंपल्सरी नाहीये, पण जर हे तेल टाकलं तर आपल्याला सर्वोत्तम फायदा होऊ शकतो. जर आपल्या गुडघ्यांमध्ये वंगण कमी झालं असेल, तर चालताना किंवा उठबस करताना त्रास होऊ शकतो. हाडांमधलं तेल कमी झाल्यामुळे आपल्या हाडांची 2 टोकं एकमेकांवर घासली जातात. त्याच्यामुळे गुडघ्यात सतत वेदना होत राहतात. 2 हाडांमध्ये असलेल्या रिकाम्या जागेत हे वंगण भरलेलं असतं. हे वंगण पुन्हा बनवण्यासाठी आपण तिळाचं तेल घेतलंय. ज्या पद्धतीने गाडी नीट चालण्यासाठी दर 3 महिन्याने त्याच्यात ऑइल टाकतात, तसंच आपल्या हाडांच्या मुवमेंट सुरळीत चालण्यासाठी ऑइलची गरज असते आणि तिळाचं तेल हे त्याच्यासाठी सर्वोत्तम असतं. पायाला तेल चोळून हाडांमधला कोरडेपणा तर कमी होतोच, पण तेल चोळताना तयार होणाऱ्या उष्णतेमुळे वातामुळे आलेला थंडपणा पण कमी होतो. तिळांचा विशेष फायदा म्हणजे यात असलेला एक खास अल्कोलाइड नावाचा घटक हाडांमधला वात मुळापासून दूर करतो. त्यासाठी दररोज गुडघ्याला तिळाचं तेल लावून नीट मसाज केली पाहिजे. मसाज करताना जसं आपण बघतोय तसं गुडघ्याची वाटी नीट चोळली गेली पाहिजे. आपण वाटीच्या आजूबाजूची जागा जेवढी व्यवस्थित प्रेस करू, तेवढं गुडघ्यामध्ये वंगण तयार व्हायची शक्यता वाढते. मसाजच्या तेलात जीवन ऊर्जाचं तेल मिसळल्यास अशा तेलाचा डबल फायदा होतो. पण जर हे तेल आपल्याकडे अवेलेबल नसेल, तर फक्त तिळाचं तेल आणि लिंबू पण आपण वापरू शकतो. शरीरात व्हिटॅमिन सी कमी झालं तरी हाडांमध्ये कॅल्शियम शोषलं जात नाही आणि लिंबू हे व्हिटॅमिन सी चा एक खूप मोठा सोर्स असतं. जे लोक एका ठिकाणी बसून जास्त वेळ काम करतात, जास्त हालचाल करत नाहीत, त्यांनी तर दररोज न चुकता तिळाचं तेल आणि लिंबू एकत्र करून मसाज ही केलीच पाहिजे. त्यानंतर आपल्या उपायाची दुसरी स्टेप चालू होते. जर जास्त काम करून हातपाय दुखत असतील किंवा वजन
उचलल्याने त्रास होत असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे घरगुती तेल वापरू शकता. कमालीचा परिणाम होतो, पूर्ण नैसर्गिक आहे आणि इन्स्टंट आराम मिळेल. जर फक्त सौम्य दुखणं असेल, सूज नसेल, गुडघेदुखीची फक्त सुरुवात असेल तर या तेलाच्या मसाजने खूप आराम मिळतो. पण जर त्रास जुना असेल, जसं मेनिस्कस टियर, 4th स्टेज ऑस्टिओआर्थरायटिस, तर अशा मसाज बरोबर सांगितलेला व्यायाम केल्याने अधिक परिणामकारक फायदा मिळतो. स्टेप बाय स्टेप फॉलो करा, तुम्हाला नक्कीच परिणाम मिळेल. व्यायाम करण्यासाठी 1 लिटर पाण्याच्या 2 बाटल्या घेऊन त्या एखाद्या दोरीने किंवा ओढणीने करकचून पायाला बांधा. हा असा वजनाचा बेल्ट पण आपल्याला सर्जिकलच्या दुकानात किंवा ऑनलाईन मिळून जाईल. बाटल्या बांधायची कटकट नको असेल तर तुम्ही हा बेल्ट पण आरामात विकत घेऊ शकता. सुरुवातीला पेशंटला अशा प्रकारे बसवायचं आहे. ज्या ठिकाणी पेशंट बसणार आहे ती जागा उंच पाहिजे, म्हणजे पायाच्या मुवमेंटला सोपं राहील. बसताना गुडघा बेडच्या कडेला ठेवा. गुडघा फार बाहेरही नको आणि आत पण नको. आणि त्याच्यानंतर आपण एका पायाला असं वर उचलू, हळूहळू आणि 5 सेकंद होल्ड करू. 1 2 3 4 5. मग पुन्हा आता पायाला खाली आणायचं आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण पाय वरती उचलतो तेव्हा गुडघ्याचे स्नायू आतमध्ये ओढले जातात. सुरुवातीला तुम्ही अर्धा लिटरची बाटली घ्या, त्यानंतर काही आठवड्यानंतर 1 किलो आणि त्याच्यानंतर 2 किलोवर आपल्याला वजन घेऊन हे ट्राय करायचं आहे. आपण या ठिकाणी आता 1 लिटरची पाण्याची बाटली घेतली आहे. जेवढे आपले मांडीचे स्नायू मजबूत असतील तेवढेच गुडघेदुखीपासून आपली सुटका होणं सोपं होतं. हा व्यायाम मांडीच्या स्नायूंना पुन्हा मजबूत बनवतो. दोन्ही पायांनी 5-5 वेळा ही क्रिया करायची. त्यानंतर जसं लहान मुलं झोका खेळतात तशा पद्धतीने आपल्याला पायाला झोका द्यायचा आहे. एकदा एक पाय पुढे न्या, त्याच्यानंतर एक पाय मागे न्या. असं 5 मिनिटांसाठी करा. या व्यायामाने गुडघ्याच्या चिकटलेल्या हाडांमध्ये स्पेस तयार होते आणि गुडघेदुखी कमी होते. आता आपण उभ्या स्थितीत कोणते व्यायाम करायचे ते पाहूया. उभे राहून आपल्याला पाय हळूहळू वरती न्यायचा आहे. जर बॅलन्स राहत नसेल तर भिंतीला वगैरे पकडून उभं राहा. होल्ड करा आणि पायाला जितकं आपण वर उचलू शकतो तितकं उचला. 5 सेकंदांसाठी होल्ड करा. दुसऱ्या पायानेही आपल्याला हीच क्रिया करायची आहे. दोन्ही पायांनी आपल्याला हे 5-5 वेळा करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की व्यायाम करताना अनेक जण गुडघा दुखत असेल तरी त्यावर ताण देतात, पण अशा प्रकारे व्यायाम केल्याने फायदा होण्याऐवजी आपल्याला जास्त त्रासच होतो. त्यामुळे व्यायाम करताना अनकम्फर्टेबल झालं तर व्यायाम करू नका. पुढच्या व्यायामात आपल्याला काय करायचं आहे, पेशंट अशा प्रकारे उभा राहील आणि हा पाय मागून उचलेल. या पोझिशन मध्ये होल्ड करायचं आहे 5 सेकंद. त्याच्यानंतर दुसऱ्या पायाने आपल्याला ही क्रिया रिपीट करायची आहे. दोन्ही पायांनी ही क्रिया 5-5 वेळा करायची आहे. जर तुम्ही खरंच इतका वेळ व्हिडिओ बघितलाय तर याचा अर्थ तुम्हाला खरंच गुडघेदुखीचा गंभीर त्रास असणार आहे. आणि खरंच जर गंभीर त्रास असेल तर 1 मिनिट माझं बोलणं पूर्ण ऐका. आज भारतामध्ये गुडघे झिजणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. गुडघ्याचं ऑपरेशन करावंच लागेल असं अनेक जणांना सांगितलं जातं, पण सांगणारा व्यक्ती गुडघेदुखी बरी करायची कुठलीही पूर्ण गॅरंटी देत नाही. पण जर आपल्याला असा ऑप्शन मिळाला की जो कोणतीही कॉम्प्लिकेशन न वाढवता आपल्याच हिलिंग फॅक्टरच्या मदतीने गुडघा पुन्हा निरोगी बनवू शकतो तर किती चांगलं राहील. आणि हा ऑप्शन आहे जीवन ऊर्जा नी करेक्शन प्रोग्रामचा. गुडघ्याला पूर्ण फायदा देणारी ही उपचार पद्धती फक्त वेदनेला आळस घालत नाही तर गुडघ्याचं कार्टिलेज पुन्हा रिपेअर करू शकते. पूर्वी फक्त सेलिब्रिटीज पर्यंत मर्यादित असलेला हा प्रोग्राम जीवन ऊर्जाने सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणला आहे. या प्रोग्रामच्या मदतीने गेल्या 16 वर्षात आम्ही 30,000 व्यक्तींची गंभीर गुडघेदुखी, महागडी औषधं किंवा स्टिरॉइड इंजेक्शन न वापरता बरी केली आहे. या प्रोग्रामचा फायदा म्हणजे गुडघ्याला मिळालेला फायदा अनेक वर्ष टिकून राहू शकतो. त्यामुळे हुशार बना आणि गुडघेदुखीवर कुठलाही पैसा खर्च करण्याआधी जीवन ऊर्जातील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. पहिल्या सेशन पासून तुम्हाला मोठा फायदा दिसू शकतो. गुडघेदुखीमध्ये परिस्थिती गंभीर व्हायच्या आधीच जीवन ऊर्जाला भेट द्या, कारण ऑपरेशन हा शेवटचा पर्याय असतो, पहिला नाही. जर विश्वास बसत नसेल तर जीवन ऊर्जातील हा पेशंटचा अनुभव ऐका. मी गजानन सावंत. मला सुरुवातीला गुडघ्याचा भरपूर त्रास होत होता. मला काय 10 पावलं चालता येत नव्हतं. तर मी आज संपूर्णपणे चालू शकतो, पळू शकतो, शेतामधली सगळी कामं करू शकतो. शेती हा माझा मुख्य व्यवसाय आहे. पूर्णपणे शेतीतली कामं करू शकतो. मी अतिशय थँकफुल आहे या जीवन ऊर्जा चिकित्सालयाचा. बसलो ना मांडी तर घालता येतच नव्हती, पण उठलो की उठवताना एकाला हाताला धरून उठवायला लागायचं. आता मांडी वगैरे घालून बसतो, सगळं काय मला करता येते. हो, हात धरायला लागायचं. हो.
आता आपण पुन्हा व्हिडिओकडे वळूयात. अनेकदा गुडघ्याच्या वरचे किंवा खालचे स्नायू कडक आणि घट्ट होतात. अशा वेळेस गुडघ्यापर्यंत शुद्ध रक्त मिळवण्यास अडथळा येतो. जर झाडांच्या मुळांपर्यंत नीट पाणी नाही मिळालं तर ते झाड सुकतं. त्याप्रमाणेच स्नायू घट्ट झाल्यामुळे गुडघ्याला योग्य प्रमाणात रक्त मिळालं नाही तर गुडघ्याची वेगाने झीज होते. गुडघ्याला पूर्णपणे रक्त मिळत आहे का नाही हे समजणे खूप सोपं आहे. त्यासाठी आपल्याला गुडघ्याच्या खाली आणि वरती आजूबाजूला दाबून बघायचं आहे. जर तुमच्या गुडघ्याच्या आजूबाजूला घट्टपणा असेल तर स्नायू टाईट झाल्यामुळे दाट शक्यता आहे की गुडघ्याला नीट रक्त मिळत नसेल. त्यामुळेच अशा वेळेस आपण मगाशी बनवलेल्या तेलाने आपल्या पोटरीची आणि गुडघ्याच्या वरच्या मांडीची नीट मसाज केली पाहिजे. या मसाज साठी आपण तीळ आणि लिंबू एकत्र करून वापरू शकतो. पण सर्वोत्तम फायद्यासाठी तुम्ही जीवन ऊर्जा आयुर्वेदचं पुदिना, गवती चहा आणि कापूर यांच्या प्युअर तेलांना विशिष्ट प्रमाणात ब्लेंड करून हाडांच्या आजारांवरचं अत्यंत इफेक्टिव्ह असं परिणामकारक असं हर्बल ऑइल पण वापरू शकता. याची किंमत इतर तेलांपेक्षा 25% जास्त आहे पण याचा फायदाही खूप जास्त होतो. जीवन ऊर्जाला संपर्क करा. हे तेल तुमच्या घरी घरपोच मिळून जाईल. आणि आज जो व्यायाम आणि मसाज आपण बघितली आहे त्याचा कोणाला सर्वोत्तम फायदा होईल असा आपल्याला जर प्रश्न असेल तर ज्या व्यक्तींच्या गुडघ्याचा कुरचक खराब झाला असेल, सकाळी उठल्यानंतर गुडघा जॅम होत असेल, गुडघेदुखीमुळे चालता येत नसेल, गुडघ्यांना सूज आली असेल, गुडघा गरम लागत असेल, गुडघ्यातलं वंगण संपून कटकट असा आवाज येत असेल, लिगामेंटचा प्रॉब्लेम असेल, गुडघेदुखीमुळे पेन किलर घ्यावे लागत असेल, गुडघ्याची गादी झिजली असेल, पायात बाक आला असेल, गुडघे बदलण्याचं ऑपरेशन सांगितलं असेल तर अशा सर्व व्यक्तींना या मसाजचा आणि व्यायामाचा सर्वोत्तम फायदा होतो. मित्रांनो, पूर्वीच्या काळी सूर्याचं स्नान घेणं, मसाज करणं, व्यायाम करणं या गोष्टी आपल्या जीवन पद्धतीचा भाग होता. पण आधुनिक काळात आपल्याला आपल्याच प्राचीन आणि बहुमूल्य ज्ञानाचा विसर पडला आहे. हेच प्राचीन ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा जीवन ऊर्जा चॅनलच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब एक छोटी गोष्ट आहे पण असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तुमच्या एका लाईक आणि सबस्क्रिप्शनने आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यासाठी कायम मोटिवेशन मिळत राहील. त्याचबरोबर तुम्हाला हाडांच्या आरोग्यासंबंधी कोणतीही गंभीर समस्या असेल, खास करून मणक्याचा किंवा गुडघ्याचा जास्त प्रमाणात त्रास असेल तर जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मणक्यांच्या त्रासांसाठी विशेष रूपाने बनलेले उपचार नक्की घ्या. साल 2009 पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो रुग्णांवर या ट्रीटमेंटने यशस्वी उपचार झाले आहेत. स्क्रीनवर तुम्हाला बऱ्या झालेल्या अनेक पेशंटचे फोटो दिसत आहेत. ऑपरेशन करण्याआधी जर हे उपचार केले गेले तर हजारो रुग्णांप्रमाणे तुम्हालाही या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा मिळू शकेल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.